नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण अगदी वेगळी आणि मस्त अशी डिश बनवणार आहे, अगदी सगळ्यांना आवडेन अशी. हे बघा, इथे एक मोठी वाटी घेतली. त्या वाटीमध्ये एक वाटी आपल्याला रवा वाटायचा. रवा तुम्ही कोणताही घ्या, जाड मोठा, आणि तो ओतून घेतला की त्याच वाटीने आपल्याला तेवढी वाटी भरून दूध घ्यायचं आहे. पहा, खरंच रेसिपी खूप छान आहे ही, आणि अक्षरशः नवीनच आहे, आणि खरंच मुलांना आवडेन अशी फस्त होणार. 2 दिवसात शिल्लक नाही राहणार, अक्षरशः 15 दिवस टिकेन अशी ही रेसिपी आहे. मग पहा, रव्यामध्ये दूध ओतून नवीन रेसिपी आहे, पाहू शकता तुम्ही. आता इकडं पुढची तयारी घेऊया. ओलं खोबरं घेतलं आहे, ते वाटून घेऊया. त्याच्यानंतर 1 वाटी गावरान तूप घेतलं आहे. बघा, हे आपल्याला तूप वितळून घ्यायचं आहे बरं का. पाहूया आपला रवा किती फुलला आहे याच्यात आपण आता. हे बघा, मस्त असा रवा फुललेला आहे, आणि अक्षरशः पूर्ण भिजला आहे ना, असा बारीक झालेला आहे बरं का. पहा, अशा पद्धतीने आपल्याला सगळा रवा असा होऊन द्यायला लागतो. पहा, काय मस्त रवा झाला आहे, पाहू शकता. रवा छान फुगलेला आहे तो. मग चला आता पुढची तयारी. आता पुढं त्याच्यात आपल्याला काय काय टाकायचं आहे ते सुद्धा आपण पाहूया. इथं पहा, त्याच वाटीने थोडीशी कमी साखर, तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तेवढी वाटी टाकली तरी चालेल, पण थोडीशी कमी टाकली की आपले अगदी मापात म्हणतात ना, एकदम मेजरमेंट एकदम मापात होणार. आता ही साखर टाकून घेतलेली आपण याच्यात. आता ही साखरसुद्धा आपण पूर्ण अशी मिक्स करून घेऊया. पहा, आता इथं साखर मिक्स करून घेतल्याच्या नंतर इथं टाकायची आपल्याला एक अर्धा चमचा विलायची पावडर, पाहू शकता तुम्ही. आता काही माझी त्याच्यात खाली सांडली, त्याच्यामुळं तुम्हाला वाटलं असेल किती, पण इथं अर्धा चमचा टाकलेला. तर ही सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची याच्यात. पहा मैत्रिणींनो, श्रावण महिना आता चालू होईल, मग काहीतरी असा गोड पदार्थ आपल्याला लागतोच उपवासाला. त्याच्यामुळं खरंच खूप छान हा पदार्थ आहे. हे बघा, इथं आपण ओलं खोबरं दाखवलेलं ते सुद्धा संपूर्ण असं बारीक करून घेतलं आहे, मोकळं फडफडीत. ते सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे. पहा, आता हे सुद्धा आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं बरं का. संपूर्ण एकजीव झाला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. पहा, हे बघा, इथे एकदम चिमूटभर आपण मीठ टाकणार आहे, कारण की जरी आपण आपला गोड पदार्थ असलं तरी चिमूटभर मीठ टाकलं की अजूनच छान चव लागते. पहा, आता इथं ते मीठ टाकल्यामुळं पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. पहा, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर हे आपण तूप कडवलेली संपूर्ण वाटी मी आता ओतून देणार आहे. पहा, मस्तपैकी. आता इथं तूपही मी ओतून दिलेलं आहे, पाहू शकता. आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेणार आहे. बघा, प्रत्येक एक एक गोष्ट अशी पूर्ण मिक्स करून घेणार आहे. एक एक स्टेप तुम्ही ध्यानात ठेवा. हे बघा, पुन्हा आपल्याला हलवून घ्यायचे. आता हे अक्षरशः खालवर चांगल्या पद्धतीने हलवायचे हे आपल्याला, की पूर्ण आपलं हे तूप त्याच्यात मिक्स झालं पाहिजे. आणि आता टाकायचं आपल्याला मैदा. मैदा हा मी कसं आहे, आपला मैदा त्यात किती बसतो किती नाही, पण 3 वाट्या तर नक्कीच बसतात. तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला. हे बघा, आता मी इथं 2 वाट्या ह्या घालून घेणार आहे. पहा, आणि हे पीठ आपण पुन्हा असं मिक्स करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा, अशा पद्धतीने मिक्स करून घेणार. आता 5च मिनटं मी असं चमच्याने ढवळणार आहे, नाही तर पूर्ण मी हातानेच मिक्स करून घेणार आहे हे पीठ. म्हणजे जसं लागन तसं आपल्याला ह्याच्यात पीठ घालून घ्यायचे आणि मळायचे. जास्त बी पीठ घालायचं नाही, मापातच मळायचं. अक्षरशः तुम्ही थांबेलच पक्सानच. नवीनच रेसिपी आहे आणि खरंच खूप छान आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 पदार्थ करून दाखवणार आहे. पहा, अगदीच मस्त असे आवडणारे युनिक असे 2 पदार्थ आपण करणार आहे. का, मी पुन्हा पीठ घेते ओतून. आता पुन्हा इथं अर्ध्या वाटीचा मानाला टाकला आहे पुन्हा, आणि पुन्हा लागलं की थोडंसं मळून घ्यायचं. पहा, आता इथं झाकण ठेवलं आहे, पीठ आपलं तयार झालं आहे. आणि हे बघा, इथं मी पान घेतलं आहे झाडाचं.
पान बी बघा किती छान आहे. आता कसं आहे पीठ ज्यावेळेस गोळा झाला त्यावेळेस माझा व्हिडिओ थोडा बंद झाला होता, त्याच्यामुळे तुम्हाला दिसला नाही. पण पिठाचा गोळा खरंच खूप छान झालेला आहे. हे बघा, पीठ बी असं जास्त घासून घासून काय मळायची गरज नाही त्याला. आणि आता ह्या पानावर हे गोळा ठेवायचा पहा. आपल्याला छान ही पान बिस्किटं तयार करायच्यात, पाहू शकता तुम्ही. मग पहा मी ही पान बिस्किटं कशी तयार करते. खरंच खूप खुसखुशीत अशी कोकोनट पान बिस्किटं अशी तयार होणार आहे आपली, पाहू शकता तुम्ही. आणि अक्षरशः मुलं खूप आवडीने खातीन अशी बनवायच्यात आपल्याला. चल, मुलांच्या मधल्या वेळात संध्याकाळच्या वेळात खायला खूप छान होतात आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. चला आता हे बिस्किट कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवते, पाहू शकता. संपूर्ण पानाचा आकार. आणि समजा आता साईडला पीठ आलेलं असलं साधारण की ते आपल्याला असं सुरीने कट करून घ्यायचे पहा. याला करायला थोडासा टाईम लागतो, पण रेसिपी खरंच खूप छान होती आणि दिसायला बी खूप छान दिसतात. पहा, अशा पद्धतीने आपण याचं पिठाचं साईडचं काढून घेऊया. थोडं थोडं जे काय बाहेर निघालं ते पीठ काढून घ्यायचं. हे बघा, आता पुन्हा ते आपण उचलून व्यवस्थित करूया पहा. हे बघा, मस्त पानाचा आकार झालेला आहे. आता त्याला फक्त आपल्याला असा पानाचा छान आकार द्यायचा आहे बरं का, पाहू शकता तुम्ही. पहा, अशा पद्धतीने मी पानाचा आकार देणार आहे. जसे आपल्या पानांवर रेषा वगैरे असतात तशाच रेषा तुम्हाला दिसणार आहे. आणि खरंच खूप छान व्हिडिओ होणार आहे. आणि खरंच तुम्ही आता म्हणतात ना, आता श्रावण महिना चालू होईल, अशा छान छान रेसिपी करीत जा गोड. पहा, पहा आपलं पान कसं झालं आहे, वाटतं का नाही. पान किती सुंदर दिसते, पाहू शकता तुम्ही. मग अशी पानं आपण बघा आता करून घेऊया मस्तपैकी. चला, इथं मी तुम्हाला दाखवलं आहे. आता सगळी पानं झाली की तयार ती तुम्हाला दाखवते पहा. आणि त्याच्यामध्ये एक वेगळं फूल बी मी बनवलं आहे पहा. किती सुंदर पानं दिसतात. इथे एक छोटं फूल बनवलेलं आहे 3 पानांचं. म्हणजे हे 3 पानांचं मी ओळखा तुम्ही, बेलाचं पान. चला, आता इथं तेलही तापाय ठेवलं आहे, पाहूया आपण तेल तापले काय. त्याच्यामध्ये आधी आपलं बेलपत्र टाकूया पहा. आता हे बेलाचं पान आपण त्याच्यात टाकून देऊया. सुंदर असं हे बेलपत्र आणि ही पानं ह्याच्यात टाकून देऊया. खूप छान अशी ही रेसिपी होते खरंच. चला, आता मस्त अशा आपण तळून घेऊया पहा ही बिस्किटं. पान बिस्किटं कशी होतात तेही पाहूया. मी तुम्हाला आज 2-3 प्रकार दाखवणार आहे. आता इथं बेलपान तर दाखवलेलंच आहे. त्याच्यानंतर ही पान बिस्किटं बी दाखवलेत. अजून एक प्रकार दाखवणार आहे. आता अगदीच मस्त असा रंग येतोपर्यंत आपल्याला लगेच त्यांना पलटायचं नाही, कारण कसं आहे लगेच पलटाय गेलं की तुटू बी शकतात. त्याच्यामुळं थोडासा खालून कलर येऊन द्यायचा आणि मग आपण याला पलटी मारायची पहा. मस्त असं छान उकळतात, पाहू शकता तुम्ही. आणि आता रंग बी पहा यायला लागलेला आहे, साईडने तुम्हाला दिसतच असेल रंग. मस्त रंग येत चालला आहे. आता आपण त्याला मस्त असं पलटी मारून घेऊया बरं का. हे बघा, पलटी मारून घेतलं. आता पूर्ण ते आपली झालेलीच आहे पहा मस्त. पाहू शकता तुम्ही, छान अशी ही बिस्किटं आपली झालेली आहेत, काही टम्म फुगलेली आहेत. आता पुन्हा आपण परत एकदा त्याच्यात सोडून देऊया बिस्किटं पहा. आता एक घाणा काढलेला आहे आपण, आता दुसराही घाणा टाकून घेऊया याच्यात. आणि अगदीच हलक्या हाताने टाकायची. हे बघा, आपली पान बिस्किटं तयार झाल्यात, पाहू शकता. ते पान बी त्याच्या होतं. पहा मैत्रिणो, काय सुंदर पान बिस्किटं झालेली आहेत तयार, पाहू शकता. हे बघा,
रंग बी छान, पार रेषा बी अगदी मस्त अशा दिसतात. सुंदर अशी ही पान बिस्किटं तयार झालेली आहेत. मग नक्कीच सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला का, कसा वाटला तोही सांगा. आणि हे बघा इथं आपण शंकरपाळ्या बी केल्यात, अगदीच कोकोनटचे शंकरपाळ्या, अगदीच मस्त खुसखुशीत असे झालेले आहेत, बिस्किटं टाईपच. त्यासुद्धा खूप सुंदर झाल्यात. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटूया आपण.